नमस्कार मित्रमैत्रिणींनो. उपवासाचे झटपट तयार होणारे सोपे 4 पदार्थ पाहतोय. पहिला पदार्थ आहे मऊ लुसलुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारा आणि 2 ते 3 महिने टिकणारा पौष्टिक असा लाडू. तर त्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 वाट्या शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. वजनी पाहायचं झालं तर 250 ग्रॅम शेंगदाणे आहेत. मीडियम लो फ्लेमवरती एकसारखे हलवत 5 ते 6 मिनिट शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे. शेंगदाण्याला गरिबांचा बदाम म्हटलं जातं, म्हणूनच अगदी सर्वांच्या घरामध्ये सहजपणे शेंगदाणे अवेलेबल असतात. रोजच्या भाज्यांमध्ये सुद्धा आपण शेंगदाण्याचा बराचसा वापर करतो, कारण शेंगदाणे आरोग्याच्या दृष्टीने खूप हेल्दी आहेत. शेंगदाण्यांमध्ये नॅचरल प्रमाणातच ऑइल असतं, त्यामुळे शेंगदाण्याचं तेल देखील खाल्लेलं आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. शेंगदाणे खाल्ल्यामुळे आपलं पोट देखील व्यवस्थित साफ होतं आणि आपली पचनसंस्था सुधारते. शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत. हलकेसे याच्यावरती आपल्याला आता डागसुद्धा दिसू लागलेले आहेत. मस्त असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. शेंगदाणे हातामध्ये जर थोडेसे घेऊन चुरून पाहिले तर शेंगदाण्यावरील टरफल सहजपणे निघतं. याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की शेंगदाणे छान आतपर्यंत भाजले गेलेले आहेत. मीडियम लो फ्लेमवरती खमंग असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. हे आता आपण काढून घेऊयात. दुसरा पदार्थ मी घेतलेला आहे ते म्हणजे 1 वाटी सुकं खोबरं आणि वजनी पाहायचं झालं तर 100 ग्रॅम हे खोबरं आहे. खोबरं छान असं किसून घ्यायचं आहे. आता हे खोबरं कढईमध्ये आपल्याला मंद आचेवर छान एकसारखं हलवत हलक्या तांबूस रंगावरती भाजायचं आहे. खोबरं भाजून घेतल्यामुळे लाडू दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत होते. हे लाडू 2 ते 3 महिने खराब होत नाहीत. आणि खोबरं भाजून घेतलं की याचा कोंदट असा कुबट असा खोबऱ्याचा वास जरी लाडू राहिले 2 ते 3 महिने तरीसुद्धा येत नाही. खोबरं अगदी 2 मिनिटांमध्ये छान असं भाजून होतं. खोबरंसुद्धा आरोग्याच्या दृष्टीने खूप हेल्दी आहे. केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि आपली त्वचा छान अशी तुकतुकीत आणि चमकदार दिसण्यासाठी मदत होते. त्यामुळे दररोजच्या आहारामध्ये आपण थोडं तरी खोबरं खाल्लं पाहिजे. या ठिकाणी खोबरं छान भाजून झालेलं आहे, काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये 2 चमचे आपण तूप घेतलेलं आहे. तूप आपल्याला लागणार आहे, कारण की आपला तिसरा महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे आहे डिंक. डिंक आरोग्याच्या दृष्टीने खूप हेल्दी आहे बरं का मैत्रिणींनो. कारण याच्यामुळे आपल्या शरीराची झीज भरून निघते आणि उपवासामध्ये जर तुम्ही हे लाडू जर खाल्ले ना, तर तुम्हाला 9 दिवस नवरात्रामध्ये बिलकुल थकवा जाणवणार नाही. आणि उपवास केलेल्याचा अशक्तपणा तुम्हाला उपवास सोडल्यानंतर सुद्धा येणार नाही. तर तूप छान गरम झाल्यानंतर थोडा थोडा असा याच्यामध्ये डिंक आपल्याला छान तळून घ्यायचा आहे. बऱ्याचदा काय होतं, डिंक आतपर्यंत तळला गेला आहे की नाही हे आपल्याला समजत नाही. तर याची एक सोपी ट्रिक तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. डिंक तेलामध्ये किंवा तुपामध्ये जर तुम्ही तळून घेत असाल तर छान असा फुलेपर्यंत तळायचा आहे. डिंक जसा आतमध्ये तळला जाईल तसा तो फुलायचा बंद होतो आणि डिंकाला हलकासा तांबूस रंग येतो. इथपर्यंत आपल्याला डिंक छान असा तळून घ्यायचा आहे. त्यामुळे डिंक बिलकुल कच्चा राहणार नाही, आतपर्यंत छान असा फुलेल. डिंकाचे लाडू खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील हाडांची झालेली झीज भरून येण्यासाठी मदत होते. त्यामुळे तर मैत्रिणींनो, डिलिव्हरी झाल्यानंतर बायकांना हे डिंकाचे लाडू या पद्धतीने तयार करून खाण्यासाठी दिले जातात. पण अगदी आज तुमच्यासाठी मी साधे सोपे लाडू तयार केलेले आहेत. खूप जास्त महागडे पदार्थ न वापरता अगदी घरात असलेल्या 3 साहित्यामध्ये झटपट तुम्ही हे लाडू तयार करू शकता. सर्व डिंक तळून झालेलं आहे. शेंगदाणे सुद्धा या ठिकाणी आपले छान थंड झालेले आहेत. शेंगदाणे खाल्ले की बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो. त्यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे. शेंगदाणे या पद्धतीने आपण थोड्याशा त्याच्या डाळी केल्या ना की त्याच्यामध्ये असा हा कोंब असतो. हा जो कोंब आहे ना, याच्यामुळेच मैत्रिणींनो आपल्याला पित्ताचा त्रास होतो. हा जर मित्रमैत्रिणींनो कोंब जर तुम्ही काढून टाकला ना, तुम्ही शेंगदाण्याचे लाडू किंवा शेंगदाण्याचे पदार्थ किती जरी खाल्ले ना तरी तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही आणि तुम्हाला मळमळल्यासारखं बिलकुल होणार नाही. तर एक घरातील वाटी घेतलेली आहे. त्या वाटीच्या साहाय्याने या सर्व शेंगदाण्याच्या डाळी करून घेणार आहे, जेणेकरून शेंगदाण्याची टरफले देखील निघतील आणि शेंगदाण्याचा मधील कोंब अगदी सहजपणे वेगळा होईल. तर घरातील एक झारा घेतलेला आहे. झाऱ्याच्या साहाय्याने हे शेंगदाणे छान असे मी चाळून घेतले आहेत, जेणेकरून अगदी झटपट 1 मिनिटामध्ये हे शेंगदाणे आणि त्यातील कोंब वेगळे होतील आणि टरफले देखील वेगळे होतील. अगदी सहजपणे 1 मिनिटामध्ये हे आपलं किचकट काम पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी आपला डिंक आणि खोबरेसुद्धा छान थंड झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण काढून घेऊयात. आणि सुरुवातीला हे छान दरदरीत मी दळून घेतलेलं आहे. खूप जास्त याची बारीक पावडर करायची नाही.
यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत शेंगदाणे। हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये आपल्याला याची छान अशी जाडसर भरड करायची आहे। शेंगदाणेसुद्धा खूप जास्त बारीक न करता या पद्धतीने 1 मिनिटभरच हे शेंगदाणे घातल्यानंतर मिक्सरला दळून घेतलं। आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत 1 वाटी बारीक चिरलेला गूळ। गुळाचं प्रमाण तुम्हाला जर जास्त गोड शेंगदाणे हे लाडू जर आवडत असतील ना मैत्रिणींनो, तर थोडासा जास्तीचा गूळ घाला आणि गूळ घातल्यानंतर एक 10-15 सेकंदच फिरवून घ्यायचं आणि लगेचच हे सर्व साहित्य ताटामध्ये काढायचे आणि पटकन याचे लाडू वळायचे। बिना पाकाचे झटपट तयार झालेले आहेत हे आपले उपवासाचे लाडू। अगदी सहजपणे लाडू वळले जात आहेत, बघू शकता। खूप जास्त साहित्य न वापरता, खूप जास्त तुपाचा वापर न करता, कुठल्याही प्रकारचा पाक न बनवता अगदी झटपट तयार झालेले आहेत 2 ते 3 महिने टिकणारे बिना पाकाचे उपवासाचे हेल्दी आणि अशक्तपणा थकवा दूर करणारे हे लाडू। तर नक्की या उपवासाला तुम्ही हे लाडू बनवून पहा। लाडू आतून फोडला तर छान रवाळ दाणेदार झालेला आहे। साबुदाण्याची झटपट खीर। ही खीर अवघ्या 5 मिनिटांमध्ये खाण्यासाठी तयार होते। साबुदाणा न भिजवता न भाजता ही खीर आपण तयार केलेली आहे। पचायला हलकी फुलकी आणि करायला तितकी सोपी रबडीसारखी दाटसर खीर आपण या ठिकाणी बनवलेली आहे। चला तर पाहूया ही कशी बनवायची ते। तर या ठिकाणी आपण 4 चमचे साबुदाणा घेतलेला आहे। वाटीने पाहायचं झालं तर पाव वाटी साबुदाणा आहे। साबुदाणा आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे, छोट्या भांड्यामध्ये काढायचा आहे आणि हा मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत। याची पावडर आपल्याला तयार करायची नाही, तर रवा टेक्स्चर ठेवायचा आहे। या पद्धतीने मिक्सर चालू बंद करत या ठिकाणी मी साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे। थोडासा रवा ठेवलेला आहे, पाहू शकता तुम्ही। थोडेसे साबुदाण्याचे कणसुद्धा याच्यामध्ये आपल्याला शिल्लक राहिलेले दिसून येत आहेत। तर याचं पीठ न करता या पद्धतीने मिक्सरला तुम्ही साबुदाणा बारीक करून घ्या। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आता आपण अर्धा लिटर दूध काढून घेऊया। अंदाजे या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध कढईमध्ये काढून घेतलेलं आहे। मीडियम लो फ्लेमवरती आपल्याला हे दूध उकळण्यासाठी ठेवायचं आहे। तर या ठिकाणी दुधाला उकळी फुटू लागलेली आहे। उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर दळलेला साबुदाणा घालायचा आहे। तर साबुदाणा दळताना आपल्याला काही महत्त्वाच्या टिप लक्षात ठेवायच्या आहेत। मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला साबुदाणा जाडसर असा मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे, जेणेकरून मिक्सरला लोड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। 10 ते 15 सेकंदमध्येच हा साबुदाणा मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेला आहे। खूप जास्त वेळ लागत नाही। तर मिक्सरमध्ये दळलेला साबुदाणा आपण दुधामध्ये ॲड केलेला आहे आणि तो व्यवस्थित मिक्स केलेला आहे। साबुदाणा दुधामध्ये ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे। 2-3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता खीर छान अशी दाटसर होऊ लागलेली आहे आणि साबुदाणा ट्रान्सपरंट होऊ लागलेला आहे। तर 3 मिनिटानंतर याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालणार आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साखरेऐवजी गुळाचा तुम्ही वापर करू शकता, पण गूळ कधी घालायचा हे व्हिडिओमध्ये शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे। खिरीला छान असा सुगंध आणि चव येण्यासाठी याच्यामध्ये आपण 1 चमचा जायफळ आणि वेलची, सुंठीची एकत्र पावडर मी तयार करून ठेवलेली होती, ती घातलेली आहे। छोटा 1 चमचा घालायची आहे। मिक्स करून घेऊयात। या ठिकाणी आपली खीर तयार झालेली आहे। खिरीची चव वाढवण्यासाठी याच्यामध्ये मी ड्रायफ्रूटची फोडणी घालणार आहे। आता तयार झालेली खीर आपण साईडला गॅसवरती ठेवून देऊया। आता फोडणी तयार करण्यासाठी तडका पॅनमध्ये मी 1 चमचा तूप गरम करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता काजू, बदाम, पिस्तेचे काप घातलेले आहेत। छान असे हे तुपामध्ये भाजायचे आहेत, जेणेकरून खिरीमध्ये छान ड्रायफ्रूटचा क्रंच येईल। तर या पद्धतीने हे ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजायचे आहेत आणि हे गरम गरम फोडणी आपल्याला आता खिरीवरती घालायची आहे। त्यामुळे खिरीची खूप सुंदर अशी चव येते। खीर खाताना आपल्याला ड्रायफ्रूट्सचा एक क्रंच लागतो, त्यामुळे खीर अजून जास्त चविष्ट होते। ड्रायफ्रूट्स घालणं, तूप घालणं ऑप्शनल आहे। तुम्हाला जर तूप आणि ड्रायफ्रूट्स घालायचे नसतील तर न घालतासुद्धा ही खीर तुम्ही तयार करू शकता किंवा ड्रायफ्रूट्स तुपामध्ये न भाजता न तळता तुम्ही डायरेक्ट खिरीमध्ये ॲड करू शकता। पण या पद्धतीने तुम्ही तुपाची फोडणी घाला, खिरीला अतिशय सुंदर अशी चव येते। आता ही 1 मिनिटभर आपण खीर थोडी उकळवून घेऊयात। साखरेऐवजी जर तुम्हाला गूळ घालायचा असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर सर्वात शेवटी बारीक चिरून गूळ घालायचा आहे।
या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेली आहे रबडीसारखी दाटसर झटपट तयार होणारी साबुदाण्याची खीर. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा बनवून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, असे छान छान पदार्थ खात राहा. तुम्हाला विश्वास बसणार नाही, इतक्या सोप्या पद्धतीने घरात असलेल्या 2 साहित्यात अगदी झटपट हे वडे आज मी तयार केलेले आहेत. चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या काढून घेतलेल्या आहेत. सोबतच पाव चमचा जिरे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. याचं मिक्सरला छान असं वाटण तयार करून घेऊया. या ठिकाणी मध्यम आकाराचे 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. हे हाताने स्मॅश करून आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत. उपवासाला जर तुम्ही जिरे खात नसाल तर स्किप करू शकता. पण जास्त करून उपवासाला जे नेहमी आपण पदार्थ खातो तेच वापरलेले आहेत. तर बटाटा किसणीवरती किसून न घेता या पद्धतीने स्मॅश करून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये जे हिरव्या मिरचीचं वाटण तयार केलेलं होतं ते घातलं. पाव चमचा साखर आणि जाडसर भाजलेल्याच्या शेंगदाण्याचं कूट जवळपास अर्धी वाटी घातलेला आहे. अशी जाडसर शेंगदाण्याची भरड घातल्यामुळे या बटाट्याच्या भाजीला छान अशी चव येते. सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊयात. यानंतर या भाजीचे आपल्याला या पद्धतीने छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला याचे मी 6 वडे तयार करून घेतलेले आहेत. हे वडे आता आपण साईडला असेच ठेवून देऊयात. वडापावचं बॅटर तयार करण्यासाठी या ठिकाणी 1 वाटी वरईचं पीठ, याला काही ठिकाणी बगरचं पीठ सुद्धा म्हणतात. हे पीठ तुम्ही रेडीमेड सुद्धा घेऊ शकता. हे पीठ मी घरामध्ये तयार केलेलं आहे. कसं तयार करायचं हे तुम्हाला पुढे सांगते. आता या पिठामध्ये अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, चवीप्रमाणे मीठ घातलं. आता थोडं थोडं पाणी घालून मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला वडापावचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. वरईचं पीठ कसं तयार करायचं तर त्यासाठी वरई मंद आचेवर गॅसवरती तव्यामध्ये छान अशी भाजून घ्यायची. 2-3 मिनिट भाजल्यानंतर थोडी थंड करून घ्यायची आणि त्यानंतर मिक्सरला याचं छान पीठ तयार करून घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही घरामध्येच वरईचं पीठ तयार करू शकता. आता व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहे त्याप्रमाणे एकदम पाणी न ओतता पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून थोडंसं घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी पीठ आपण भिजवलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. एवढासं घट्टसर पीठ आपल्याला भिजवायचं आहे. चमच्यावर तुम्ही बघू शकता, चमच्याला पीठ छान असं चिकटून राहत आहे. एवढं घट्टसर पीठ ठेवायचं आहे जेणेकरून वड्यांवरती हे बॅटर छान चिकटून राहील. आता वड्यांसोबत खाण्यासाठी झटपट चटणी तयार करणार आहोत. त्यासाठी पाववाटी भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. 1 हिरवी मिरची, थोडेसे जिरे आणि साखर आणि मीठ आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी मिक्सरला छान अशी दळणार आहोत. तुम्हाला हवं असेल थोडंसं दही किंवा लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता. मी 1 चमचाभर दही घातलेला आहे. या ठिकाणी चटणी आपली तयार झालेली आहे. ही आपण वाटीमध्ये काढून घेतली. आता ही चटणी अजून जास्त चविष्ट होण्यासाठी याच्यावरती आपण फोडणी घालणार आहोत. त्यासाठी तडका पॅनमध्ये 1 चमचाभर तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घातले. जिरे छान फुलले की ही गरम गरम फोडणी आपण या तयार केलेल्या शेंगदाण्याच्या चटणीबरोबर वर घातली. तयार झालेली आहे खमंग अशी उपवासाची चटणी. ही चटणी तुम्ही बटाटा वड्यासोबत, उपवासाच्या डोशासोबत सुद्धा खाऊ शकता. अगदी चविष्ट होते. आता इकडं वडापावचं बॅटरसुद्धा तयार आहेत. वडेसुद्धा पण तयार केलेले आहेत. 1 वडा घेऊन या पद्धतीने तयार बॅटरमध्ये सोडून छान असा चमच्याने व्यवस्थित डीप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याला आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे. चला तर आता वडे कसे तळायचे ते बघूया. वडे तळण्यासाठी गॅसवरती तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे आणि मध्यम गरम तेलामध्ये हे वडे चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने सोडायचे आहेत. वडा पिठामध्ये बुडवून छान असा व्यवस्थित डीप करायचा आणि हलक्या हाताने या पद्धतीने तेलामध्ये सोडायचा आणि वडे तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे जेणेकरून वडे छान असे क्रिस्पी होतात आणि बिलकुल तेलकट होत नाहीत. छान असा वड्यांना सोनेरी रंग आला की वडे तेलातून काढून घ्यायचे आहेत. तयार झालेले आहेत गरमागरम असे उपवासाचे बटाटे वडे. उपवासाचा आपण सात्विक बटाटा वडा बनवलेला आहे कारण याच्यामध्ये आपण दही, इनो, खाण्याचा सोडा याचा कशाचाही वापर केलेला नाही. उपवासाला जे अगदी सहज घरामध्ये उपलब्ध असतील पदार्थ असेच वापरून आपण अगदी 2 साहित्यात झटपट, खमंग, खुसखुशीत असा उपवासाचा बटाटा वडा आणि चविष्ट अशी शेंगदाण्याची झटपट तयार होणारी चटणी बनवली. तर या ठिकाणी 6 वडे मी तळून घेतलेले आहेत. किती सुंदर दिसत आहेत बघू शकता तुम्ही. अगदी छान कुरकुरीत झालेले आहेत
आणि झणझणीत चविष्ट, बाहेरून कुरकुरीत असा हा उपवासाचा खमंग बटाटा वडा तुम्ही नक्कीच या नवरात्रीमध्ये बनवून पहा. रेसिपी उपवास असेल आणि जिभेला चव नसेल तर अशा वेळेस तुम्ही तोंडी लावणीसाठी आणि जिभेची चव वाढवणारी अशी उपवासाची शेंगदाण्याची चटपटीत आणि झणझणीत अशी चटणी पाहणार आहोत. त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. या पॅनमध्ये आपण 1 वाटी शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. मीडियम लो फ्लेमवरती एकसारखे हलवत आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. हे शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे न भाजता फक्त 2 ते 3 मिनिट छान असे गरम करून घ्यायचे आहेत, जेणेकरून शेंगदाण्याची टरफलं पटकन निघली जातील. आता बघू शकता शेंगदाण्याची टरफले निघू लागलेली आहेत. फक्त 2च मिनिट आपण सुरुवातीला हे शेंगदाणे फक्त गरम करून घेतलेले आहेत मीडियम लो फ्लेमवरती. आता हे शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढले. हलकेसे थंड झाले की वाटीच्या साहाय्याने याची टरफलं काढून घेतली आणि याच्या डाळी तयार केल्या. आणि सुरुवातीला जसं सांगितलं तसं डाळीमध्ये जो कोंब असतो तो काढून टाकला की शेंगदाण्याची चटणी खाल्ली की आपल्याला पित्ताचा त्रास होणार नाही. परत एकदा गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये छोटा 1 चमचाभर तेल काढून घेतलं आणि आता या तेलामध्ये आपण खरपूस असे हे शेंगदाण्यांच्या डाळी भाजून घेणार आहोत. यामुळे काय होतं, शेंगदाणे छान असे खरपूस मंद आचेवर आपल्याला भाजायचे आहेत. त्यामुळे शेंगदाण्याची चटणी 2 ते 3 महिने जरी राहिली ना तरी ती बिलकुल खराब होणार नाही. आता बघू शकता शेंगदाणे हलका तांबूस रंग आलेला आहे. हलकेसे याच्यावरती डागसुद्धा दिसू लागलेले आहेत आणि शेंगदाणे भाजलेल्याचा छान असा सुगंध देखील आता दरवळू लागलेला आहे. शेंगदाण्याचे खरपूस भाजून झाले. याच्यामध्ये पाव चमचा जिरे घालणार आहोत. जिरे जर तुम्ही उपवासाला खात असाल तरच घाला. जर जिरे उपवासाला खात नसाल तर स्किप करू शकता. आता जिरे घातल्यानंतर एक अर्धा मिनिटच आपण शेंगदाणे भाजून घेतले आणि गॅस बंद केला. शेंगदाणे आता आपण पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे. आता याच्यामध्ये 1 चमचाभर लाल तिखट घालत आहे. हे रंगाला लाल आहे, तिखटाला थोडंसं कमी आहे. तुम्हाला किती तिखट चटणी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडर घाला. ही फक्त लाल मिरचीची पावडर आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मसाले नाहीत, कारण ही चटणी आपण उपवासासाठी बनवतोय. आता 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं. अर्धा चमचा साखर घालायची आणि छान असं आता हे मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण मसाले मिक्स करून घेणार आहोत. तव्यामध्ये जर टाकले असते तर तव्यालाच जास्त मसाले चिकटून बसले असते. यासाठी लाल मिरच पावडर तव्यामध्ये शेंगदाणे असताना न टाकता या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यावरती घातलेले आहे. छान असे मसाले मिक्स झालेले आहेत. रंगसुद्धा मस्त आलेला आहे. आता मिक्सर घेतलेला आहे. मिक्सरमध्ये अगदी पल्स मोडवरती 1-2 सेकंदच हे मिश्रण आपल्याला शेंगदाण्याचं फिरवून घ्यायचं आहे. आता हे अगदी छान दरदरीत असे शेंगदाणे आपल्याला मिक्सरवरती दळून घ्यायचं आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा याची चटणी तयार करू शकता, पण सगळ्यांच्या घरी खलबत्ता असेलच ना असं नाही आजकाल. त्यासाठी मिक्सरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने ही चटणी कशी बनवू शकता ते दाखवलेलं आहे. अगदी 1 मिनिटभर मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवरती चटणी फिरवून घेतलेली आहे. मस्त असा रंग आलेला आहे. छान असे अर्धकच्चे शेंगदाणे सुद्धा याच्यामध्ये दिसत आहेत, बघू शकता. अगदी मस्त एकसारख्या रंगावरती ही चटणी मिक्स झालेली आहे. अगदी सुंदर दिसते. या ठिकाणी आपली उपवासाची झटपट तयार झालेली आहे शेंगदाणा चटणीला अगदी सुरेख असा रंग झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे जास्त मसाले साहित्य न वापरता झटपट तयार केलेली आहे उपवासाची शेंगदाणा चटणी. ही चटणी तुम्ही डोसा, पराठा उपवासाच्या भाकरीसोबत, इडलीसोबत, अगदी अप्प्यांसोबत सुद्धा खाऊ शकता. आणि मस्त असा तोंडी लावणीचा उपवासाचा हा पदार्थ आहे. तर उपवासाची झटपट तयार होणारी शेंगदाणा चटणी तुम्ही नक्की बनवून पहा. रेसिपी आजच्या उपवासाच्या आवडल्या असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा.